मंडळी, पश्चिम घाटाच्या कुशीत विसावलेलं, निसर्गाच्या कुशीत न्याहाळलेलं हे आहे आपलं कोकण. या अशा आपल्या कोकणात पाय टाकला की मन देखील शांत होतं आणि हृदय नकळत भरून येतं. अशा या आपल्या रम्य कोकणात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून एक मधुर साद आपल्या कानावर पडायला लागते. ही साद असते एका खास पाहुण्याची, निसर्गदूताची. हा पाहुणा म्हणजे नवरंग, अर्थातच इंडियन पिट्टा. नावाप्रमाणेच हा पक्षी रंगीबेरंगी असतो. त्याच्या अंगावर हिरवा, निळा, पिवळा, तांबडा, पांढरा, काळा आणि तपकिरी अशा 7ही रंगाची उधळण असते. निसर्गाने जणू स्वतःच्या रंगपेटीतून त्याला रंगवलं असावं असं वाटतं. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात तो भारताच्या इतर भागातून स्थलांतर करून कोकणात येतो. त्याचं आगमन हे केवळ एक स्थलांतर नाही, तर पावसाच्या आगमनाची नांदी असते. जुनी कोकणातील मंडळी सांगतात की नवरंग दिसला की पावसाळा जवळ आला. हा पक्षी फारसा लोकांच्या नजरेस पडत नाही. झाडाझुडपांमध्ये लपून राहणारा, कधीच एका जागी थांबून फोटोसाठी पोच न देणारा हा नवरंग शांतपणे ऐकलं तर त्याचं मधुर बोलणं कानावर पडतं आणि जणू निसर्गाशी संवादच घडतो. पण त्याचं अस्तित्व निसर्गासाठी अनमोल आहे. तो कीटक खाणारा पक्षी असून पर्यावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. नवरंग प्रामुख्याने गवताळ जंगलं, ओलसर भाग, झुडपं असलेली छोटी जंगलं आणि बागांमध्ये राहणं पसंत करतो. तो जास्त वेळ जमिनीवर राहतो. चालत चालत कीटक, अळ्या, मुंग्या, सळसळणारे किडे यांचा शोध घेतो. आपल्या पायाने झपाट्याने पळत चोचीने सावज टिपून घेतो आणि मग झपकन एखाद्या झाडावर उडून जातो. या पक्ष्याचा विणीचा हंगाम साधारण मे ते जुलै दरम्यान असतो. नवरंग जमिनीवरच एखाद्या झुडपाच्या किंवा झाडाच्या बुंद्याजवळ गवत, सुकलेली पानं, शुष्क काटक्या वापरून अर्धगोलाकृती घरटं बनवतो. नर आणि मादी दोघे मिळून घरटं तयार करतात आणि पिल्लांची काळजी देखील घेतात. नवरंग म्हणजे एक रंगबिरंगी चमत्कार, एक निसर्गदूत आणि कोकणातल्या सृष्टीगीताचा अविभाज्य सूर. त्याच्या आगमनाने पावसाची चाहूल लागते आणि मनात एक वेगळं समाधान दरवळायला लागतं. तो